सरकारने. आपल्याकडे मराठीत एक असं म्हटलं जातं, अनुल्लेखाने मारणे. म्हणजे खरंच एक आश्चर्य आहे की बजेटमध्ये त्यांनी एक शब्द सुद्धा या विषयावरती काढला नाही की करणार काय आहे डायरेक्ट टॅक्स. पहिल्यांदा असं घडलं असेल आणि सगळ्यांना बुचकळ्यात टाकून दिले की खरंच काय केलंय नाही केलंय, एटीडी मध्ये काय केलंय, चॅप्टर 6 काय केलं, एक शब्द नाही त्याच्याबद्दल काढला. म्हणजे स्लॅब अनचेंज असं सुद्धा त्या अर्थमंत्र्यांनी म्हटलेलं नाहीये. तर आपल्यासोबत आज सीए अनिकेत कुलकर्णी आहे तिकडे, ते आपल्याला गाईड करतील. सर हे नक्की काय प्रकार आहे, तुम्हाला पण नक्की त्याच्याबद्दल आश्चर्य वाटलं असेल की पहिल्यांदा असं झालं की अनुल्लेख अक्षरशः केलाय त्यांनी. बेसिकली त्यांनी काय जे सॅलरीड क्लास आहेत त्यांना एकदम अनटचडच ठेवून दिलं या बजेटमध्ये. म्हणजे त्यांना त्यांच्यासाठी काहीच नाही असं म्हणता येईल एकंदरीत आपल्याला. बहुतेक बेसिकली मला असं वाटतं की लोक एवढे चेंजेस करतायत की फक्त हे बजेटवरती डिपेंडेंट नाहीयेत आजच्या दिवसामध्ये. जसं मिलिंदजी बोलत होते, तर फक्त बजेट इज नॉट द ओनली प्लेस ज्याच्यामध्ये लोक पॉलिसी स्टेटमेंट त्यांचे करतायत. सो बहुतेक त्याच्यामुळे असेल. परंतु मला असं वाटतं ओव्हरऑल डायरेक्ट टॅक्स प्रपोजल्स गेल्या वर्षी मी म्हणेन फार जास्त होते. यावेळेला नवीन काहीच फारसं आउट ऑफ द बॉक्स त्यांनी केलेलं नाहीये जास्त डायरेक्ट टॅक्स मध्ये. जे आहेत एक्झिस्टिंग गोष्टी त्याच्यामध्ये थोडंसं त्यांना सुधारणा करणं किंवा अशा काही गोष्टी आहेत. एक दोन गोष्टी सोडल्या, जसं रिअसेसमेंट वगैरे, रिओपनिंग वगैरे जे केसेस आहेत त्याच्याबद्दल थोडंसं त्यांनी काही फारसं केलं असेल. आणि जे गिफ्ट सिटी जी अहमदाबाद मध्ये आहे त्याच्यासाठी अजून त्यांना बेनिफिट्स देण्याचं एक चाललंय त्यांचं IFSC साठी, इंटरनॅशनल फायनान्शियल सर्व्हिसेस सेंटरसाठी. बाकी त्याच्या व्यतिरिक्त आपण आता एक एक डिस्कस तर नक्कीच करू काय काय त्याच्यामध्ये आहे. पण ओव्हरऑल मला असं वाटतं की आउट ऑफ द बॉक्स असं फारसं काय याच्यामध्ये मला दिसलं नाही या बजेटमध्ये. वेदर गुड ऑर बॅड ज्युरी इज आउट. पण ठीक आहे, इट्स ओके. सो वी कॅन जस्ट आय थिंक आपण डिस्कस करू शकतो एक एक त्याचा प्रपोजल. जर तुम्ही रिअसेसमेंट म्हटलं तर मला वाटतं सर्वसामान्यांना तसं काय फारसा त्यानेही फरक पडणार नाही, कारण आपली ओपनच होत नाही. आणि 50 लाखापर्यंत त्यांनी मला वाटतं त्याचं पण लिमिट वाढवून ठेवलंय, म्हणजे 50 लाखापर्यंत सूट दिलेली आहे. एक्झॅक्टली. तर ते काय सर्वसामान्य माणसाला, छोट्या बिझनेसमॅनला किंवा सॅलरीड क्लासला एवढा फारसा काय फरक नाही पडत. बेसिकली यांना हे जे मोठे लोक आहेत त्यांच्या थोडस मागे हे लोक आहेत की त्यांच्याकडनं जास्त रिकव्हरी व्हायला पाहिजे. तुम्ही जर जीएसटी मध्ये पण बघितलं, जर ते फेक बिल्स वगैरेचं जे प्रकरण चालू आहे त्याच्यावरती रोज आपल्याला न्यूजपेपर मध्ये वगैरे वाचायला येतं की रोज एक कोणतरी अरेस्ट होतो. सो ते सगळं बेसिकली काय यांचं एक कन्सर्टेड एफर्ट आहे की जास्तीत जास्त एक कंप्लायन्स व्हायला पाहिजे आणि जे लिकेज आहे रेव्हेन्यूचं ते त्यांना कमीत कमी करायचंय. आणि त्यांचं लॉंग टर्म तुम्ही जर गोल बघाल तर इन्कम टॅक्स आणि जीएसटी त्यांना एकत्र करून त्याचं जे काही इन्व्हेस्टिगेशन वगैरे जो पार्ट आहे तो त्यांना एकत्रित करून त्यांना त्याच्यावरती जॉईंट एक एफर्ट त्यांना करायचा आहे. आता पण तुम्ही बघितलं असेल की जीएसटी मध्ये जर एकदा इन्व्हेस्टिगेशन झालं की इमिजिएटली इन्कम टॅक्स पण यायला लागली आहे. जसं तुम्ही बघितलं असेल याच्यामध्ये त्याच्यामध्ये स्नॅपडीलच्या इन्व्हेस्टिगेशन मध्ये तुम्ही बघितलं असेल, पहिले जीएसटी डिपार्टमेंट आलं, त्यांनी डिटेक्ट केलं की बाबा हे फेक बिल्स घेत आहेत कुठून त्यांच्या वेंडर्स कडनं, इमिजिएटली इन्कम टॅक्स पण आलं. सो हे असं चालू आहे आणि बहुतेक नंतर करून एक जॉईंट ते लोक एक मेकॅनिझम बनवणार आहेत ज्यानेकरून एकच टीम असेल जे दोन्ही इन्कम टॅक्स एज वेल एज जीएसटी इन्व्हेस्टिगेट करेल. हे मला एक त्यातनं दिसून येत आहे त्याच्यामधून. तर एनिवेज त्याच्यामध्ये आता एक एक जर आपण बघितलं तर एक तुम्हाला माहिती असेल विवाद से विश्वास स्कीम एक होती आपली यादी चालू आहे जी स्कीम, जी एक्सटेंड होत आता अजून एक वर्ष आता ती फेब 28 पर्यंत त्यांचं ऍप्लिकेशन ते लोक आता ऍक्सेप्ट करतील असं म्हणतात. सो बेसिकली कसं जे डिस्प्यूट्स वगैरे जे आहेत ज्यांचे जे अपील वगैरे फाईल झालेले आहेत आणि मात्र त्याचं अजून रिझोल्युशन झालेलं नाहीये, तसं आता गव्हर्नमेंटनी त्यांना काय एक हे दिलेलं आहे, ऑप्शन दिलंय की तुम्ही बाबा विवाद से विश्वास मध्ये करा, इन्कम टॅक्स भरा, पेनल्टी इंटरेस्ट मध्ये आम्ही तुम्हाला थोडीशी सूट देऊ. तर हे एक ह्याच्यामध्ये केलेलं आहे. तर ते 28 फेब पर्यंत त्यांनी ऍड केलं. महत्वाचं म्हणजे मला वाटतं एक सिनियर सिटीजनसाठी एक महत्वाची गोष्ट त्यांनी केलेली आहे ती म्हणजे जर 75 वर्षापेक्षा जास्त जर सिनियर सिटीजनचं वय असेल तर त्यांना ते काय म्हणतात की आणि त्याचा फक्त पेन्शन इन्कम आणि इंटरेस्ट इन्कम असेल जर का, तर त्यांना मग रिटर्न फाईल करायची गरज नाहीये.
ठीक आहे. तर ते काय, जसं आता इंटरेस्ट इन्कम साठी आपण फॉर्म फाईल करतो, बँकेला देतो की बाबा आमचं काही डिक्लेरेशन देतो की आम्हाला काही याच्यामध्ये इन्कम, टॅक्सेबल इन्कम काही नाहीये, सो तुम्ही ह्याच्यावरती टीडीएस कापू नका. तर तेच त्यातलाच भाग आहे. आता ह्याच्यामध्ये एक स्टेप ऍड झाली की तुम्ही टीडीएस कापला जरी असेल तरी जर फक्त हे 2 इन्कमच असतील तर तुम्हाला माहिती असेल बरेच लोक आहेत ते फक्त पेन्शनवरती जगतायत. काही लोकांचे तर कसं त्या पे कमिशनमुळे बऱ्यापैकी पेन्शन मिळतं, 5 लाख 6 लाख वगैरे पण पेन्शन त्यांना मिळतात. त्या लोकांना काही थोडक्यासाठी यांना रिटर्न फाईल करायला लागतंय. तर ते न होता त्यांनी फक्त टीडीएसच्या बेसिसवरती करू शकतात हे लोक. असं एक मेकॅनिझम हे लोक डिव्हाइस यांनी केलेलं आहे. तर ते मला वाटतं एक पॉझिटिव्ह गोष्ट आहे सिनियर सिटीजनसाठी. कारण उगाच त्यांना मग एक सीए हायर करायला लागतो, त्याच्यावर त्यांना त्याच्याकडे जाऊन रिटर्न फाईल करायला लागतो, त्रास आहे सगळा. त्यांनी सो इट्स टू अवॉइड ऑल दिस तुम्ही रिटर्न फाईल करू नका असं ते म्हणतायत. असेसमेंट जर तुम्हाला मी सांगितलं रिओपनिंगचं, तर आतापर्यंत कसं होतं 6 वर्ष आणि 8 वर्षाचं रिओपनिंगसाठी होता क्रायटेरिया. आता त्यांनी काय म्हटलेलं आहे की 50 लाख पेक्षा कमी असेल जर टॅक्स तर तुम्हाला 6 ते 3 वर्ष म्हणजे 3 वर्ष 3 इयर्स फ्रॉम द एंड ऑफ द असेसमेंट इयर असेल तर यू कॅन, तुम्हाला रिओपन तुमचं हे होणार नाही, सो तुमचं असेसमेंट रिअसेसमेंट होणार नाही रिओपन होऊन. परंतु जर 50 लाख पेक्षा जास्त असेल तर तुम्हाला ते 10 वर्षापर्यंत ओपन करू शकतात केस तुमची. तर हे वाढवलं पण आहे त्यांनी, मी एका हाताने घेतलं आणि एका हाताने दिलं असं म्हणता येईल आपल्याला. सो जरी जर तुम्ही बजेट ऐकलं असेल तर त्यांनी जास्त करून असं फोकस केलं की आम्ही 6चं 3 केलं, पण बोलता बोलता ती हे पण बोलली फायनान्स मिनिस्टर की 6चं 10 वर्ष करून टाकलं म्हणून, ज्यांचं 50 लाखाच्या वरती हे असेल तर इन्कम असेल तर, न डिटेक्ट झालेला इन्कम असेल तर त्याच्यामुळे तसं त्यांनी करून टाकलेलं आहे. त्याच्यानंतर त्यांनी काय केलं, आता फेसलेस, तुम्हाला फेसलेस असेसमेंट ऐकलं असेल तुम्ही आता चालू झालेल्या इन्कम टॅक्स मध्ये. त्यांनी काय केलं, सगळ्यात पहिले फेसलेस असेसमेंट करून टाकले. म्हणजे काय की एक त्यांनी मेकॅनिझम डिव्हाइस केलं ऑनलाईन मध्ये की बाबा तुम्हाला फिजिकली कुठेही अटेंड करायची गरज नाही, तुम्हाला सिस्टम नोटीस पाठवणार आणि ई पोर्टल वरती तुम्हाला रिप्लाय करायचा. कुठनं नोटीस आलं, गुवाहाटीवरनं आलंय तुम्हाला नोटीस का गोवावरनं आलंय का पंजाब मधनं आलंय, दॅट इज नन ऑफ युअर बिझनेस. तुम्हाला नोटीस येणार, तुम्हाला त्याच्यावरती उत्तर द्यायचंय. सो सिस्टम विल सेंड यू अ नोटीस अँड यू हॅव टू रिप्लाय टू द सिस्टम. व्हेरी सिम्पल. तर हे एक आहे. तर तसंच त्यांचं जे मेकॅनिझम असेसमेंट मध्ये केलं ते त्यांनी पेनल्टी मध्ये पण केलं, तेच त्यांनी अपील मध्ये पण केलं. हे सगळं लास्ट इयर मध्ये त्यांनी अनाऊन्स केलं होतं. आता यावर्षी ते म्हणतात की तुम्हाला ट्रायब्युनल मध्ये पण फेसलेसच करायचंय त्यांना. सो आता त्याच्यावरती त्यांचं काम चालू आहे. याच्यावरती नोटिफिकेशन लवकरात लवकर येईल की ट्रायब्युनल साठी जे त्यांना मेकॅनिझम करायचंय तर त्यांनी आता डिक्लेअर केलेलं आहे या फायनान्स ऍक्ट मध्ये. ते एक आहे. त्याच्यानंतर आता एनआरआयचं जसं मिलिंदजी म्हणत होते, एनआरआय साठी बेसिकली त्यांनी आता काय केलंय की जर तुम्ही डिरेक्टर आहात एका कंपनीमध्ये तर तुम्ही रेसिडेंट राहिला 182 डेजचा क्रायटेरिया होता तरच तुम्ही रेसिडेंट आहात असं मानलं जाईल. पण आता तुम्ही 120 दिवस जरी इंडियामध्ये असलात तरी तुम्ही रेसिडेंट मानले जाल फॉर दी कंपनी ऍज अ डिरेक्टर, ऍज फार एज यू बिंग अ डिरेक्टर इज कन्सर्न. तर हा एक मोठा चेंज आहे. म्हणजे तुम्हाला इंडियामध्ये राहायची फारची गरज नाही लागणार 120 दिवसापेक्षा जास्त. हे नक्कीच पॉझिटिव्ह आहे एनआरआय साठी असं मला म्हणता येईल. आज दुसरं काय, आता आमच्या सीएसला त्यांनी थोडं काम आता कमी करून टाकलंय आमचं असं म्हणता येईल मला. त्यांनी आता काय केलंय की आधी त्यांनी 1 कोटीचं 5 कोटी त्यांनी गेल्या वर्षी केलं होतं फॉर टॅक्स ऑडिट. म्हणजे जर तुम्ही डिजिटल असाल, तुमचं फक्त 5% पर्यंत जर कॅश मध्ये ट्रान्झॅक्शन असतील आणि 95% डिजिटल ट्रान्झॅक्शन असतील तर त्यांनी 1 कोटीचं 5 कोटी गेल्या वर्षी केलं होतं. आता या वर्षी त्या 5 कोटीला त्यांनी अजून डबल करून टाकलं, 10 कोटीचा लिमिट करून टाकलं. पण क्रायटेरिया हाच आहे की तुमचं 95% ट्रान्झॅक्शन डिजिटल पाहिजेत. हा क्रायटेरिया आहे. तर मग तुम्हाला टॅक्स ऑडिटची गरज लागणार नाही. तो चांगला आहे. मला वाटतं छोट्या बिझनेससाठी एक कंप्लायन्स अजून कमी झाला असं म्हणता येईल आपल्याला त्या केसमध्ये. त्याच्यानंतर आता डिव्हिडंड मध्ये त्यांनी काय केलंय, डिव्हिडंडला त्यांनी टीडीएस पासून एक्झेम्प्ट करून टाकलेलं आहे नंबर 1. दुसरं त्यांनी काय करून टाकलं की तुमचं डिव्हिडंड जर डिक्लेअर झालं असेल तरच तुम्हाला ऍडव्हान्स टॅक्स भरायचा. हे थोडंसं टेक्निकल आहे, आय डोंट नो आपलं किती लोकांना हे समजेल, पण ऍडव्हान्स टॅक्स आपल्याला भरावा लागतो
बिझनेसेसला वगैरे ऍडव्हान्स टॅक्स भरावा लागेल, इव्हन सॅलरीला पण सगळ्यांना भरायला लागतो, पण सॅलरीला एवढा प्रॉब्लेम नसतो, पण त्यांचा टीडीएस कापला जातो. पण बिझनेसेसला वगैरे प्रोजेक्टेड त्यांचा किती इयरली असेल त्याप्रमाणे त्याला ऍडव्हान्स टॅक्स भरावा लागतो. तर तो ऍडव्हान्स टॅक्स डिव्हिडंड वाल्यांना पण होता, डिव्हिडंड इन्कम ज्यांना मिळतं, पण त्यांनी सांगितलं डिव्हिडंड डिक्लेअर झाला असेल तर तुम्हाला त्या ऍडव्हान्स टॅक्सची लायबिलिटी येणार याच्यात. हा एक त्याच्यामध्ये परत त्यांनी चेंज केलेला आहे. दुसरी नंतर त्यांनी अफोर्डेबल हाऊसिंगसाठी ऑलरेडी 1.5 लाखाचं ते इंटरेस्ट डिडक्शनचं लिमिट होतं 80EE मध्ये, ते त्यांनी आता अजून 1 वर्ष त्यांनी एक्सटेंड करून टाकलेलं आहे, म्हणजे मार्च 22 पर्यंत. तर हा एक त्याच्यामध्ये परत अफोर्डेबल हाऊसिंग साठी आहे. आणि टॅक्स ऑलरेडी होतच अफोर्डेबल हाऊसिंगला, तर ते पण त्यांनी 1 वर्ष त्यांनी एक्सटेंड करून टाकलंय. नंतर आता त्यांनी ऍक्च्युली काय त्या लोकांना रिटर्न्स जितकं सोपं करता येईल रिटर्न्स भरणं, त्यांना त्यांचा तो एक हेतू आहे. तर त्याच्याप्रमाणे त्यांनी बऱ्याचशा गोष्टी त्या प्रीफिल्ड करायचा त्यांनी प्रयत्न केला. तर त्यात अजून 2 गोष्टी त्यांनी अजून वाढवलेल्या आहेत की कॅपिटल गेन्स, डिव्हिडंड इन्कम आणि इंटरेस्ट इन्कम हे जिकडे जिकडे जसं आता लिस्टेड सिक्युरिटीसाठी कॅपिटल गेन्स वगैरे आहे, तर हे पण त्यांना ते प्रीफिल करायचा त्यांचा प्लॅन आहे. म्हणजे तुम्हाला बेसिकली तुम्ही जेव्हा तुमच्या ऑनलाईन पोर्टलवरती जाल बघाल की तुमच्या ऑलरेडी बऱ्याच गोष्टी ऑलरेडी दिसतात तुम्हाला, तर त्या सगळ्या गोष्टी ते लोक प्रीफिल करायचा प्रयत्न चाललाय त्यांचा. म्हणजे तुम्हाला त्यासाठी वेगळा वेळ फुकट घालवायला नको रिटर्न फाईल करताना, असं त्यांचं हे आहे. दुसरं सेक्शन 10 मध्ये जे हॉस्पिटल्स आणि एज्युकेशनल इन्स्टिट्यूशन्स होते त्यांना 1 कोटीपर्यंत बेनिफिट होता. म्हणजे 1 कोटीपर्यंत त्यांचं जर इन्कम असेल तर त्यांना टॅक्सेबल नव्हतं ते, ठीक आहे. मग त्यांना वेगळं काय सेक्शन 11 मध्ये त्यांना ऍप्लिकेशन करायची गरज नाही चॅरिटेबल साठी. तर ते 1 कोटी त्यांनी 5 कोटी करून टाकलंय. मग ते छोटे इन्स्टिट्यूशन्स असतात एज्युकेशनल, छोटे एज्युकेशनल किंवा छोटे गाव खेड्यातले जे हॉस्पिटल्स वगैरे असतात त्यांच्यासाठी. महत्वाचं म्हणजे त्यांनी आता एक राजस्थान हायकोर्टचं एक जजमेंट होतं की एम्प्लॉई कॉन्ट्रीब्युशन जे आहे ते बेसिकली काय आहे की एम्प्लॉई कॉन्ट्रीब्युशन झालं, एम्प्लॉयर कॉन्ट्रीब्युशन झालं, हे सगळं तुम्ही पे केल्यावरती, पीएफचं म्हणतो मी, पे केल्यावर तुम्ही पे केलं, तुम्ही भरलं तरच तुम्हाला त्याचं टॅक्स बेनिफिट मिळणार, आणि ते तुम्हाला त्याचं ड्यू डेट पर्यंत भरणं गरजेचं होतं. पण सेक्शन 43 मध्ये काय, 43B मध्ये बरेचसे असे खर्च आहेत जसे जे फॉर एक्झाम्पल इंटरेस्ट झालं किंवा स्टॅच्युटरी ड्यूज, म्हणजे जसे जीएसटी पेमेंट वगैरे, तुम्ही पेमेंट केलं तुम्हाला त्याचा खर्च मिळणार, खर्च करायला मिळणार, म्हणजे ऍज अ बिझनेस म्हणतोय मी. तर राजस्थान हायकोर्टचा जजमेंट हे असं की पीएफ साठी पण सेक्शन 43B ऍप्लिकेबल आहे म्हणून, पीएफ साठी. परंतु हे लॉ मेकर्सचं अजिबात हे नव्हतं, म्हणजे त्यांना पाहिजे नव्हतं की पीएफ त्यांना पाहिजे की ड्यू डेट पर्यंत भरायला पाहिजे, नाही भरलं की तुम्हाला कधीच त्याचं क्रेडिट, तुम्हाला त्याचं कधीच हे नाही मिळणार, डिडक्शन मिळणार नाही म्हणून. तर ते त्यांनी, पण ते राजस्थान हायकोर्टनी ओव्हरटर्न केल्यामुळे त्यांना हे परत सेपरेटली क्लॅरिफिकेशन द्यावं लागलं याच्यामध्ये. तर ते परत आता रेट्रोस्पेक्टिव्ह झालं. सो अगेन दिस इज अ निगेटिव्ह फॉर द इंडस्ट्री, कारण रेट्रोस्पेक्टिव्ह चेंज म्हणू शकतो याला आपण परत या पर्टिक्युलर प्रोव्हिजनला. स्टार्टअप्स आता मिलिंद तर एक्सप्लेन केलंच होतं टॅक्स हॉलिडेजच्या बद्दल, सो ते त्यांनी मार्च 22 पर्यंत त्यांनी ते एक्सटेंड केलेलं आहे. दुसरी गोष्ट त्यांनी काय केलेली आहे की एमसीए रिलेटेड ज्या गोष्टी आहेत की त्यांनी जे स्मॉल कंपनीज आहेत, स्मॉल कंपनीचं त्यांनी थ्रेशोल्ड 2 कोटीपर्यंत करून टाकलेला आहे कॅपिटलचा, शेअर कॅपिटलचा, आणि टर्नओव्हर 20 कोटीपर्यंत केलेलं आहे. तर त्याला ते स्मॉल कंपनीज म्हटलं जाईल. तर ते बरेचसे कंप्लायन्सेस त्याच्यामुळे स्मॉल कंपनीजचे कमी आहे, तर ते बरेचसे कंपनीज त्याच्यामध्ये येऊन जातील स्मॉल कंपनीच्या डेफिनेशन मध्ये. 1% कंपनी आता तुम्ही जे एनआरआयस पण सेटअप करू शकतात, तो अगेन एक मोठा पॉझिटिव्ह आहे, एस्पेशली स्टार्टअपच्या दृष्टीने, की बाबा जसं तुम्ही ग्लोबली बघाल, जसं युरोपमध्ये वगैरे, लंडनमध्ये वगैरे एक माणूस कंपनी फॉर्म करू शकतो. तेच त्यांनी इथे एम्युलेट करायचा प्रयत्न केलेला आहे इथे, की ग्लोबली जे बेस्ट प्रॅक्टिसेस आहेत ते इथे यायला पाहिजे, म्हणून त्यांनी 1% कंपनीचा क्रायटेरिया पूर्णपणे काढून टाकला आणि एनआरआय वगैरे सगळ्यांना त्यांनी अलाउ करून टाकलं की तुम्ही 1% कंपनीज करू शकता. तर हे बेसिक इन्कम टॅक्सचे प्रपोजल्स आहेत आय थिंक, आणि मला असं वाटतं ठीक आहे, म्हणजे इट्स नॉट
आय नॉट से इट्स अ बॅड बजेट फ्रॉम इन्कम टॅक्स पर्स्पेक्टिव्ह. जे एक्झिस्टिंग त्यांचे पॉलिसीज आपल्याला गेल्या वर्षी दिसत होते, गेल्या वर्षीपासून तेच त्यांनी सिन्स ते लोक परत निवडून आलेले आहेत तेव्हापासूनचे जे त्यांचे एकंदरीत पॉलिसीज होते तेच त्यांनी कंटिन्यू करायचा प्रयत्न केला आहे असं आपल्याला म्हणता येईल याच्यात. खूप छान विश्लेषण सर दिलं तुम्ही. एक मुद्दा त्यात राहिलाय की स्क्रॅपिंग पॉलिसी जी आणली तर सर्वसामान्यांच्या बाबतीत काय फरक पडेल किंवा ह्या इंडस्ट्रीवरती त्याचा काय परिणाम होईल? सर स्क्रॅपिंगचं असं आहे की जे त्यांनी 15 वर्षाचं स्क्रॅपिंगची पॉलिसी आणलेली आहे मला वाटतं खूप चांगली आहे. सी बेसिकली कसं आहे की एक तुम्ही बघितलं असेल पॅरिस जो त्यांचा काय म्हणतात त्याला वी आर अ सिग्नेटरी टू द पॅरिस जो त्यांचा कॉन्क्लेव्ह झाला होता क्लायमेट चेंज वरती त्याच्यामध्ये आपण एक सिग्नेटरी आहोत इंडिया आणि आपण आपलं एक कमिटमेंट आहे की जे ग्लोबल वॉर्मिंग जे आहे ते जे एक्झिस्टिंग लेवल आहे त्याच्यापेक्षा जास्त आपण होऊन देणार नाही. तर मला वाटतं त्याच्याबद्दलच हा एक प्रकार आहे की जे फ्युएल गझलिंग जे कार्स आहेत बेसिकली जे जुन्या गाड्या आहेत ज्याच्यात डिझेल असो पेट्रोल असो त्याला हळूहळू स्क्रॅप करायचं आणि इलेक्ट्रिक कार्सला जास्तीत जास्त आपण एक हे द्यायचं म्हणून प्रोत्साहन द्यायचं असा एक त्यांचा एक प्लॅन आहे. म्हणजे तुम्ही बघितलं असेल ऑटोमोबाईल इंडस्ट्रीनी बरेच 2-3 वर्ष ते लोक मिनिस्ट्रीकडे जात आहेत आणि सांगतात की तुम्ही आम्हाला काहीतरी बेनिफिट द्या, आम्हाला बेनिफिट आहे आम्हाला रिवाइव्ह करता येईल. कोविडच्या नंतर पण ते गेले, कोविडच्या आधी पण जात होते ते, पण सरकार काय त्यांना फारसं भाव देत नाहीये या बाबतीत. मग त्यांना बेसिकली सरकारने ठरवलेलं आहे की आपल्याला ज्या पेट्रोल आणि डिझेल गाड्या आहेत त्यांना आपण इलेक्ट्रिक कार जास्तीत जास्त विकले गेले पाहिजेत पुढे जाऊन, असा त्यांचा एक हेतू आहे. म्हणून त्याच्यामध्ये 15 वर्ष आणि 15 इयर्स आय थिंक फारच जुन्या गाड्या झाल्या. 15 वर्ष म्हणजे काय आहे, काहीच नाही. म्हणजे ह्या तर नक्कीच बदलल्या पाहिजे त्या गाड्या, म्हणजे नाहीतर ऑब्व्हियसली त्याच्यामध्ये फ्युएल कन्झम्पशन जास्तच असतं असं आहे. ओके ग्रेट सर. एक खूप चांगल्या प्रकारे संपूर्ण बजेटवरती तुम्ही जो काय ओव्हरव्ह्यू केला तो खूप चांगल्या प्रकारे केलात आणि सर्वसामान्य कळेल अशा भाषेत खूप छान पद्धतीने मांडलेत तुम्ही. तर सर किती गुण? सॉरी, गुण किती द्याल? गुण मी 7. अच्छा, एक तुम्हाला पण तो सेन्सेक्स बद्दलचा विषय होता 2000, 2500, 2314 पॉईंट आज एका दिवसात वाढलाय, त्याच्याबद्दल काय कमेंट आहे? मला असं वाटतं की बजेट पेक्षा जास्त हा जो ग्लोबल पैसा जो हळूहळू हे लोक जे ग्लोबली तुम्ही बघाल क्वांटिटेटिव्ह इझिंग जे चालू आहे US मध्ये पण युरोपमध्ये पण, जे इझी डेफिसिट वाढवत आहेत ते लोक, पैसे जे प्रिंट करतात जास्तीत जास्त, त्याच्यामुळे हा जे इझी मनी जे अवेलेबल आहे तेच आपल्याला मार्केटमध्ये दिसतंय आलेलं. मला असं वाटत नाही बजेटमुळे ते आलंय असं मी म्हणणार नाही या गोष्टीला. कारण माझ्या मते व्हॅल्युएशन आपले वी आर ओव्हर प्राइस्ड, आपलं मार्केट डेफिनेटली ओव्हर प्राइस्ड आहे इन माय व्ह्यू. पण एका बाजूला आपण बघतो सोन्याचे भाव वाढत आहेत, ऑइलचे भाव वाढत आहेत आणि शेअर मार्केट वाढतंय, तर हे पटणारी गोष्ट नाही. पण एक्झॅक्टली काय आहे चुकतंय काय? नाही, माझ्या मते जसं तुम्हाला सांगितलं क्वांटिटेटिव्ह इझिंग जेव्हा जेव्हा झालेलं आहे, गेल्या वेळेला पण तुम्ही बघितलं असेल जेव्हा फायनान्शियल क्रायसिस नंतर 2008च्या त्याच्यानंतर जे क्वांटिटेटिव्ह इझिंग सुरू झालं त्याच्यानंतर पण परत मार्केट वाढायला लागलेलं. तो हेच परत मिरर आत्ता होत आहे आणि माझ्या मते दॅट इज द बेसिक रिझन मार्केट वाढण्यामागे. आणि दुसरी गोष्ट जसं मिलिंदजी पण बोलले, असं काही विचित्र असं काही बजेटमध्ये यांनी केलेलं नाहीये, त्याच्यामुळे पण त्यांना एक थोडं पॉझिटिव्ह वाटलं असेल. जसं त्यांनी काही न केल्यामुळे आनंद आहे. हा, म्हणजे जसं जे मी र्युमर्स ऐकत होतो वेल टॅक्स येईल किंवा जे प्रॉपर्टीज आणि गोल्ड जे आहे ते कंपल्सरीली डिजिटाईज होतील, या सगळ्या गोष्टी जे आपण ऐकत होतो त्या सगळ्या गोष्टी नाही झाल्यात नक्कीच. त्याच्यामुळे पण कदाचित होऊ शकतं. पण माझ्या मते बेसिक रिझन हे आहे की पैसा जो आलेला आहे, फ्लड ऑफ मनी जे आपण म्हणतो,